या गोष्टीची देखील आपण नोंद घ्यायची आहे, कारण वेळ भरपूर खर्च होतोय. आपल्याला 11 मॅचेस तब्बल कव्हर करायच्या आहेत. यानंतर देखील 2 टीम आपण तयारीत राहायचं आहे. टीम मीटिंग सध्या आपल्याला पाहायला मिळते आहे टीम बदलापूरकडनं, परंतु टीम शहापूर विनंती असेल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. शहापूर आवाज जर तुमच्यापर्यंत जात असेल तर सलामीची जोडी आपण खेळपट्टीवरती पाठवून द्या. बॅटर पाठवून द्यायची आहे टीम शहापूर. शहापूर विनंती असेल सलामीची जोडी खेळपट्टीवरती पाठवायची आहे. बॅटर जसे मैदानाच्या आत होतील तसेच अंपायर देखील आमचे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील, कारण आपल्याला पाहायला मिळते KDCAचेच ऑफिशियल्स या स्पर्धेमध्ये. MOC कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटर डॉक्टर अमोल राठोड MBBS डॉक्टर यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या टीमसाठी 11 कॅप्स या ठिकाणी दिले जाणार आहेत. सध्या तरी 2 टीम्स खेळतात आणि सलामीची जोडी देखील खेळपट्टीवरती आली आहे. दोन्ही टीम्सना विनंती असेल की आपले अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या, कारण तुमची नावं देखील आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि कारण लाईव्ह स्कोरिंग देखील या ठिकाणी केली जाईल. NB लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑल ओव्हर टेलिकास्ट केली जाते यूट्यूबवरती. बघा, आपला जो नियम आहे क्रिकेटमध्ये की काही ठिकाणी आपण KDCAच्या जेव्हा मॅचेस असतात तेव्हा एक इनिंग खेळवली जाते, त्याच्यानंतर थोडा वेळ रेस्ट दिला जातो. पण या स्पर्धेमध्ये असं काही होणार नाही आहे. लागोपाठ तुम्हाला खेळावं लागणार आहे. म्हणजे एक इनिंग नंतर तुम्हाला नंतर लगेच फिल्डिंगसाठी उतरायचं आहे. टीम शहापूर या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आणि टीम बदलापूर आपण देखील, म्हणजे तुम्ही बॉलिंग टाकल्यानंतर 4 ओव्हर नंतर तुम्हाला बॅट्समन देखील नंतर पाठवायचे आहेत. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला एक एक मॅचेस कव्हर करायचे असतात तशाच आपण कव्हर देखील करणार आहोत. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आली आहे. मॅचला आपण सुरुवात या ठिकाणी करतोय. मॅच थांबवायची आहे 2 मिनिटं. टीम बदलापूर 2-3 खेळाडू ऍड नाही आहेत क्रिक हिरोज मध्ये. दादा एक्स्ट्रा खेळाडू पाठवून द्या. एकच मिनिट. हॅलो, टॉस बदलापूरने विन केलेला आहे आणि बदलापूरचा एक 12वा खेळाडू त्यांनी कृपा करून स्टेजवर पाठवावा. हा, स्टार्ट. चला, सामन्याला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. पुन्हा एकदा आलेल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून जोडलेल्या क्रिकेट रसिकांचं देखील हार्दिक स्वागत. मॅच ऑन मॅच प्ले. बेस्ट ऑफ लक बोथ द टीम. शो द क्वालिटी गेम. पहिला चेंडू घेऊन बॉलर तयार. पहिला चेंडू बॅकफुट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट डाऊन. पहिला धक्का टीम शहापूरला. बॅटर बाद.
पहिल्या चेंडूवरती धक्का लागला टीम शहापूरला. नवीन बॅटर क्रमांक 3 वरती. हलक्या हातानं दिशा दिली आहे आणि आता मात्र डावाला सुरुवात या ठिकाणी केली जाईल शहापूरच्या. ऑफ द मार्क बॅटर श्यामल आणि ऑफ द मार्क झालाय टीम शहापूर. पहिल्या चेंडूवरती बॅटची कडा लागली. बॅटर्स नेम हलक्या हातानं दिशा दिली आहे. पुन्हा एकदा एक सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न मिसफील्ड पाहायला मिळते. मात्र सिंगलनं आता धावफलक 2 या अंकावरती जाऊन पोहोचेल. बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. पाटाने बॉलमध्ये कनेक्शन नाहीये. येतोय डॉट बॉल. चांगली बॉलिंग पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त झाली. कौतुक करेन मी विकेट किपरचं देखील, कारण पहिला चेंडू बॅटची कडा लागली आणि एका हाताने झेल देखील त्यानं कंप्लीट केला आणि त्यानंतर 2 सिंगल आले. त्यानंतर हा डॉट बॉल येतोय. उडवला बॉल. फटका चांगला. बॉल अडवला जाईल. मिडॉनला एक सिंगल फक्त याही चेंडूवरती कंप्लीट. एका धावेनं धावफलक आता 3 या अंकावरती जाऊन पोहोचेल. 3 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 धावा. एक चांगली शांत सुरुवात. टीम शहापूरची विकेट आली आहे. टीम बदलापूरसाठी 4च ओव्हरची मॅच आहे. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. हा बॉल चांगला आहे. हा बॉल चांगला आहे. परफेक्ट यॉर्कर आणि येतोय डॉट. आणि अशा पद्धतीनं पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर फक्त आणि फक्त 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. KDCA दोस्ती युनायटेड स्पर्धा 2026 आपण पाहतोय. 4 ओव्हरची मॅच आहे. थांबवायचा आहे थोडा अंपायर्स. समीर घोलप दादांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर खेळाडूचे नंबर्स पाठवायचे आहेत. श्यामल वेखंडे यांचा कॉन्टॅक्ट नंबर त्वरित सेंड करावे. समीर घोलप. यस, मॅच सुरू करायची आहे. बॉलर तयार होतोय. दुसऱ्या ओव्हर मध्ये योगी आहेत. जर्सी क्रमांक 7. पहिला बॉल लेफ्ट आर्म बॉल टाकलाय, परंतु त्याहून चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. फिल्डिंग लाजवाब पाहायला मिळाली पॉइंटच्या खेळाडूकडनं. आणि एक सिंगल फक्त या चेंडूवरती कंप्लीट केली गेली. लेफ्ट आर्म बॉलिंग करतायत बॉलर आणि त्याच्या विरोधामध्ये रिव्हर्सचा अटेम्प्ट केला बॅटरनं आणि एक सिंगल फक्त या चेंडूवरती. एका धावेनं 4 धावा धावफलकावरती. योगेश पाटील. हो, फटका हा चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका. कव्हरला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. फक्त एक सिंगल मिळेल. खरं तर 4 ओव्हरची माझ्या लिमिटेड ओव्हर आहेत, त्यामुळं तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागणार आहेत. टीम शहापूर त्यांच्या अगेन्स्ट टीम बदलापूर. भरपूर चांगली स्पर्धा. KDCA दोस्ती युनायटेड टुर्नामेंट. बॉलर तयार. हा फटका चांगला खेळला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. पळतात मिड विकेटचे खेळाडू आलेत बॉल पर्यंत आणि दरम्यान धावा कंप्लीट या चेंडूवरती 2 आणि 2 धाब्याने धावफलक आता 7 वरती जाऊन पोहोचेल. 7 रन. मोठ्या धावांची गरज आहे. एखाद चौकार षटकार तरी मारावा लागेल, कारण 4च ओव्हरची मॅच आहे.
याच गोष्टीचा मी उल्लेख करतोय की स्टार्ट चांगलं होणं गरजेचं आहे टीम शहापूरसाठी. स्विच हिट केलं आहे मात्र हवा तसा बाटच्या पट्ट्यात बॉल आला नाही. या बॉल पायाला स्पर्श होऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. आणखीन एक डॉट बॉल. चांगली बॉलिंग पाहायला मिळते योगेश पाटील कडनं. जर्सी नंबर 7 आहे. धावफलकावरती धावा 7 आहेत. थाला फॉर अ रिझन. अक्रॉस द लाईन मिड विकेटला फिल्डर आणि त्याच्या दोन्ही पायांच्या मधनं बॉल फरार. येतोय चौकार. खरा फिल्डिंग पाहायला मिळाली आणि अशा फटक्यांची गरज देखील आहे टीम शहापूरला. धावफलक आता वेगानं पुढे सरकेल 11 वरती. ओ यू मिस बट आय विल डेफिनेटली. फलंदाज बाद. त्रिफळा उद्ध्वस्त. बॅटरची दांडी गुल. दुसरा धक्का शहापूरला. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हॅलो. वागळे स्टेट ठाणे या टीमचं सहर्ष स्वागत करत आहे केडीसीए टुर्नामेंट आयोजित 2026. त्वरित सर्व प्लेयरने नाश्ता वगैरे करून घ्यावे. ऐरोली टीमचे सहर्ष स्वागत केडीसीए टुर्नामेंटमध्ये. डॉक्टर स्वप्नील सर, डॉक्टर प्रशांत सर यांचे सहर्ष स्वागत. शशांक आहेत आणि आणखीन एक बॉल. आणखीन एकदा लाईन खराब आहे. लागोपाठचे 2 बॉल 2 वाईड आपल्याला पाहायला मिळाली. लागोपाठचे 2 वाईड आपल्याला पाहायला मिळाले म्हणजे आता धावफलक 13 वरती जाऊन पोहोचेल. 13 ऑन अ कार्ड. 13 धावा धावफलकावरती. शशांक आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंडला बॅटर दिनेश. 3 चेंडू फेस केले. 2 धावा काढल्यात दिनेशनं. एखादा चौकार त्याच्या बॅटमधनं देखील येणं गरजेचं आहे. लॉंगॉनला फिल्डर आहे. मिस्टेक केली आणि बॉल चालला एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. शशांक पुढचा बॉल घेऊन भरपूर चांगला फटका पाहायला मिळाला. 4 धाब्याने धावफलक 17 वरती जाऊन पोहोचला. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे. उडवलाय बॉल लॉग ऑफला खेळाडू आणि वाह काय फट दाखवले मात्र बॉल थांबवू शकले नाहीयेत. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. ट्वेंटी 23 वरती चांगली फटकेबाजी आता पाहायला मिळते शहापूर कडनं. दिनेश करतोय फुल टॉस बॉल. दिशा दिली आहे गॅप मध्ये. काव कॉर्नरला बॉल एका टप्प्यानं आणखीन बाउंड्रीच्या बाहेर. आणखीन एक चौकार. काय लाजवाब बॅटिंग पाहायला मिळते. चौकारालाय. चौकारानं धावफलक आता 27. चांगली बॅटिंग आहे. चांगलं टोटल आता म्हणतीया. बॉलर तयार. पुढचा बॉल
शशांक राईट ओव्हर द विकेट. हा बॉल देखील लॉंग ऑफला चाललाय. फिल्डर आहे डीप मध्ये. योगेश पाटील येत आहे. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा याही चेंडूवरती कंप्लीट केल्या जातील. 2 धाब्यांना धावफलक पुढे सरकेल. 29-29 धावा. भरपूर चांगली टोटल बनती या टीम शहापूर कडनं. खरं तर एका क्षणाला मला देखील वाटलं की 30 पार होणार नाही टीम शहापूर, परंतु चौकार षटकारांची आतिषबाजी दिनेश कडनं पाहायला मिळाली. यावेळेस लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन भरपूर खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर करतायत. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये. धावफलक आता 30 या अंकावरती, म्हणजे भरपूर चांगली धावसंख्या टीम शहापूरची पाहायला मिळते. बॉलर तयार. पुढचा बॉल. फुल टॉस बॉल उडवलाय, पाठवलाय, चाललाय काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. काय घडलंय त्या ठिकाणी? अडवलाय बॉलला, पण आता चेक या ठिकाणी अंपायर येस सेव्ह दिलाय अंपायरनं. आणि मला वाटतं अंपायरचा डिसिजन आलाय. स्क्वेअर लेग अंपायर. येस, इट्स अ नो बॉल. इट्स अ नो बॉल, म्हणजे या चेंडूवरती धाबा कंप्लीट 2 आणि पुढचा बॉल फ्री हिट असेल. दादा DRS चे पण काही नियम असतात. 15 सेकंदाच्या आत तुम्हाला DRS घ्यावा लागतो. 10 सेकंदाच्या आत. पण या स्पर्धेमध्ये DRS आहेत का? DRS नाही आहेत. फक्त अंपायरला वाटलं तर अंपायर घेऊ शकतात. अंपायरला पण नाही आहेत. ओके, म्हणजे नो बॉल. अंपायरचा डिसिजन अंतिम आहे. बॉलर तयार. पुढचा बॉल. ओ, बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न. फ्रीड बॉल होता. फ्रीड बॉलला मारणं गरजेचं होतं दिनेशला, कारण आतापर्यंत चांगली बॅटिंग केली. तब्बल 20 धावा त्याने बनवल्यात 9 बॉल मध्ये. धावफलक 33-33 वर दिया. शेवटचा अंतिम बॉल बाकी या ओव्हर मधला. बॉलर शशांक आपल्याला पाहायला मिळतात. दिनेश भोईर लाजवाब बॅटिंग करतात. उडवण्याचा प्रयत्न केला टॉप एज, आणि कोणती मिस्टेक यष्टी रक्षकानं केली नाही. आणखीन एक विकेट टिपलाय. बॅटर बाद. दिनेश ची खेळी संपुष्टात. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. 33. नवीन बॅटर इन होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. शहापूर एखादा अतिरिक्त खेळाडू असेल तर पाठवून द्या, कारण खरं तर लाईव्ह सुरू आहे NB लाईव्हच्या माध्यमातून. बॅटरचं नाव काय आहे? नॉन स्ट्राईकला आलंय त्याचं. बॅटर संजू. आणि बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर श्रीनाथ येतात. शेवटचा अंतिम षटक. 33 धावा बनल्या जातात. शशी किती धावा बनवतील याच्यावरती जास्त नजर आहे. 40+ टोटल बनेल का या मैदानावरती? सध्याच्या घडीला पाहायला गेलो तर 33 बनल्यात, म्हणजे एक चांगली धावसंख्या. परंतु जर 40 बनल्या तर भरपूर चांगली धावसंख्या असणार आहे टीम शहापूरसाठी.
पहिला बॉल लॉंग ऑफला खेळायचं होतं, टॉप एज लागली आणि बॉल मिड ऑफला पडलाय. खेळाडू पोहोचले होते पण झेल अटेम्प्ट का नाही केला हाच प्रश्न असणार आहे. दोन धाब्यानं आता धावफलक 35 वरती 35 धाबा. जर या दोन धाबा वाचल्या असत्या तर नवीन बॅटर देखील खेळपट्टीवरती येताना पाहायला मिळाले असते. पुढचा बॉल पुन्हा एकदा टॉप एज पुन्हा लागली. आता मात्र मिस्टेक होणार नाहीये. विकेटचं पतन, धक्का लागतोय तिसरा. मैदानाच्या आतमध्ये चौथा धक्का टीम शहापूरला. बॅटरशी बाद. नवीन बॅटर असेल स्ट्राईकला. स्ट्राईक चेंज रूल नाही आहे. नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंडला असेल. प्रवीण आलत नवीन बॅटर. फुलटॉस बॉल बॅकफुट वरती जाऊन पंच केलं. फटका चांगला. हो क्या बात है, क्या बात है. काय लाजवाब फिल्डिंग पाहायला मिळतीये. एका क्षणाला वाटलं की बॉल बाउंड्रीच्या बाहेर जाईल परंतु चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली पॉइंटच्या खेळाडूकडनं आणि बॉल अडवलाय. फक्त 2च धाबा या चेंडूवरती म्हणजे 2 धाबा वाचवल्या आपल्या टीमसाठी. धावफलक आता पुढे सरकेल 37. 37 धाबा धावफलकावर. बॉलर तयार श्रीनाथ. दिशा दिली आहे. एकदा वेगानं कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. धोकादायक एंडला बॅटर पळत होते. रॉंग एंड थ्रो मी म्हणेन, कारण जर बॉलर कडे थ्रो केला असता तर विकेट नक्कीच गेली असती. एक धाव देखील वाचू शकत होती. मात्र धावफलक आता 39. उल्लेख करत होतो 40चा आणि 39 बनल्यात म्हणजे चांगली टोटल बनताना पाहायला मिळतीये सध्या तरी टीम शहापूर कडनं. बॉलर तयार. पुढचा बॉल उडवला इनफिल्डच्या वरनं. एक्स्ट्रा कव्हरला बॉल आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आरामात चौकार. वेलकम टीम ऐरोली. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. चौकारानं धावफलक आता 43 आणि शेवटचा अंतिम बॉल या डाबामधला. अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. बाटानी बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. येतोय डॉट बॉल आणि अशा पद्धतीनं पहिल्या डावाचा खेळ समाप्त. पहिल्या डावाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा बनल्या 43 आणि 43 बनल्यात आणि 44 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी टीम बदलापूरला असेल अगेन्स्ट टीम शहापूर. पुढच्या मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. दोन्ही टीम कॅप्टन KDCA आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये टीम ऐरोली. दोन्ही टीम्सना विनंती आहे टॉस साठी यायचा. डॉक्टर प्रशांत म्हात्रे सरांना विनंती असेल आपण टॉस साठी या. KDCA त्यांच्या अगेन्स्ट मध्ये खेळणार आहे टीम ऐरोली. ऑर्गनायझिंग टीम खेळणार आहे त्यांच्या अगेन्स्ट मध्ये ऐरोली आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. सो दोन्ही टीम कॅप्टन विनंती असेल आपण सर्वप्रथम येऊन आपले खेळाडू ऍड करून घ्या आणि त्यानंतर आपण टॉस देखील या ठिकाणी करणार आहोत. मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. खरं तर MOC कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटर डॉक्टर अमोल राठोड MBBS यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या प्रत्येकी टीमला 11 कॅप या ठिकाणी देण्यात येणार आहेत. चला विनंती असेल दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस साठी या. चला टीम ऐरोली कॅप्टन. टीम ऐरोली कॅप्टन विनंती असेल टॉस साठी यायचा.
टीम शहापूर आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे लगेच. फिल्डिंग लावून घ्या. चला या टीम ऐरोली अमोलजी राठोड साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. तसेच सन्माननीय डॉक्टर अशोक दुबे सरांना देखील मी विनंती करेन आपण देखील या. टॉस या ठिकाणी केला जाईल. एका बाजूला ऐरोली आहे, एका बाजूला केडीसी आहे. सन्माननीय संदेश रोटे साहेबांना देखील मी विनंती करेन आपण देखील यायचा. टॉस या ठिकाणी केला जाईल. केडीसी ऐरोली, ऐरोलीचा कॉल असेल. हेड असा कॉल आहे अँड इट इज टेल. टॉस जिंकलेला आहे टीम केडीसी आहे ना. केडीसी डिसिजन काय असेल? बॅटिंग करण्याचा डिसिजन आहे, परंतु आपण या ठिकाणी मान सन्मान सर्वप्रथम करणार आहोत. परंतु सर्व टीम्सला आपण एमओसी कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटरच्या माध्यमातून या कॅप्स या ठिकाणी देतोय. ऐरोली टीमला या ठिकाणी कॅप्स दिल्या जात आहेत. या आपण या ठिकाणी मान सन्मान करणार आहोत. खरं तर आमचे सर्वांचे लाडके डॉक्टर अमोल सर या ठिकाणी आहेत आणि त्यांचा मान सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. खरं तर मी संदेशजी रोटे साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते डॉक्टर अमोल सरांचा मान सन्मान या ठिकाणी करायचा. खरं तर पेशाने ऑन्कोलॉजिस्ट आहेत, डॉक्टर आहेत आणि त्यांचा मान सन्मान या ठिकाणी केला जातोय आणि त्यांच्याच माध्यमातून आपल्याला या स्पर्धेमध्ये कॅप्स देखील दिलेले आहेत. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच संदेश रोटे साहेबांचा देखील मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. वेलकम, सुस्वागतम आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. सर्वांना विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. नक्कीच आमच्या मनीषा मॅडम देखील या ठिकाणी आहेत आणि त्यांचा देखील आपण मान सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मानसे मॅडम आहेत आणि मानसे मॅडमांचा देखील मान सन्मान. मी केटी सरांना विनंती करेन आपण यायचं आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. खरं तर आज जागतिक महिला दिन देखील आहे आणि आमच्या मॅडमांची देखील आम्हाला उपस्थिती महत्वाची लाभली आहे आणि मानसी मॅडमांचा मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. वेलकम, आपलं केडीसीए दोस्ती युनायटेड टुर्नामेंट 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं. मॅच देखील चांगली रंगली आहे.
उडवलाय बॉल हव्या त्या बॉल खाली फिल्डर प्रयत्न चांगले केले स्वतः बॉलर समीर आहे. 4 धावा धावफलकावरती. चला वेल कमी घ्या. संकेत असतील स्ट्रायकिंग एंडला. ज्याही नवीन टीम्स या ठिकाणी आलेल्या आहेत त्या सर्वांना विनंती आपण नाश्ता करून घ्यायचा. चहा देखील आता तयार झालेला आहे. बॉलर तयार समीर. मिस्टर मंगा स्ट्रोक हवेत आणि कोणतीही मिस्टेक झाली नाहीये. पहिला विकेटचं पतन पहिला धक्का भाटर बाद आणि सेलिब्रेशन डॉक्टर समीर आपल्याला पाहायला मिळालं. कोणाच्या टीम्स ऍड व्हायच्या बाकी असतील त्यांना विनंती की आपण लवकर या आणि टीम ऍड करून घ्या. शेड्यूल आजचं भरपूर मोठा आहे. पहिलीच मॅच सुरू आहे. चंद्रेश आल्यात नवीन बॅटर. क्रमांक 3 वरती आल्यात. 44 बनवायच्या होत्या अजूनही 40 बनवायच्यात. 4 धावा बनल्यात धावफलकावरती. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. बॉलर तयार. फक्त दिशा दिली. या फटका लाजवाब केला. खर तर प्रॅक्टिस दाखवू द्या. मातीची विकेट आहे आणि मातीच्या विकेट वरती लाजवाब स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. फक्त पुश केलं दिशा दिली. जर सीझन बॉल क्रिकेट असतं तर हा फटका नक्कीच उल्लेख भरपूर वेळा झाला असता. कोणतीही मिस्टेक मिड ऑफच्या खेळाडूने केली नाही. आणखीन एक विकेट. धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये बॅटर बाद. नवीन बॅटर अभिजित आपल्याला पाहायला मिळतील. क्रमांक 4 वरती खेळण्यासाठी आल्यात. पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर 5 धावा धावफलकावरती. बॉलर तयार. नवीन बॉलर नेम महेश. बॉलर महेश आहेत. शशी विनंती असेल फिल्डिंग लवकर लावून घ्या कारण जास्त वेळ जातोय आपला. कारण एखादा मॅच फ्लो सुरू आहे. खरं तर तुम्ही मॅच मध्ये भरपूर पुढे आहात. कारण 5 धावा 2 विकेट. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅक वरती महेश. चला वेल कमी घ्या. पहिला बॉल. पहिला चेंडू पायावरती आला होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढलाय ऑन साइडला. 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट केल्या जातील. खर तर शहापूरचे विकेट किपर भरपूर डॅशिंग पाहायला मिळतात. ग्लव्स आहे. इनर आहे. बॅटिंगचा चान्स मिळालं नव्हतं.
हो चांगला बॉल आहे. बॉल पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. येतोय डॉट बॉल. खर तर हलकीशी कडा देखील बॅटची लागली होती, परंतु बॉल डाऊन होता. येतोय डॉट. धावफलक स्थिर आहे. 7 धावा धावफलकावरती. अराउंड विकेट. अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. बॅटच्या मिडलला घेता आलं नाही. एक सिंगल आली. फंबलिंग पाहायला मिळते, मात्र एकच धाव या चेंडूवरती कंप्लीट. एका धाव्यानं धावफलक 8 वरती. चौकार आणि षटकार एखादं येणं फार गरजेचं आहे. कारण मागच्या डावाचा देखील विचार केला तर असंच आपल्याला पाहायला मिळालं होतं की 2 ओव्हरमध्ये धावा नव्हत्या, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये भरपूर धावा बनल्या. आणि या इनिंगमध्ये देखील तसंच काहीच होईल का. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. येतोय डॉट बॉल. डॉट बॉल येतोय. चांगली बॉलिंग. बॉलर तयार. पुढचा बॉल महेश. राईट आर्म अराउंड विकेट. यावेळेस जागेवर न खेळल्यात. अक्रॉस द लाईन फटका चांगला मिड विकेटला जातोय. फॉर्म बॉलिंग पाहायला मिळते त्या ठिकाणी आणि 2 धावा याही चेंडूवरती कंप्लीट केल्या जातील. 2 धावेनं धावफलक आता दुहेरी अंकामध्ये प्रवेश झालाय. 10 धावा धावफलकावरती. म्हणजे अजूनही 34 धावांची गरज आहे. फक्त 10 बनल्यात. येणाऱ्या 13 बॉल मध्ये 34 बनवायच्यात. शेवटचा अंतिम बॉल या ओव्हर मधला. महेश लाजवाब बॉलिंग करतोय अराउंड विकेट न. समोर बॅटर अभिजित आहेत. उडवलं बॉल. वाह वाह वाह, क्या बात है. पत्रा बजाव. सिक्सर. थँक्यू. ला जबाब स्ट्रोक पाहायला मिळाला. खरं तर मी म्हणणारच होतो की अभिजित मध्ये ती स्ट्रेंथ आहे की जागेवर न उभे राहून तो खेळू शकतो. या अगोदर पदत आली त्याचा वापर भरपूर वेळा केला त्यानं, परंतु फायदा त्याला झाला नव्हता. परंतु आता त्याने जागेवरती उभा राहून स्ट्रोक खेळलाय आणि फायदा झाला. खरं तर शरीर रचना देखील धडधाकड आहे. त्यामुळं ताकद भरपूर आहे अंगामध्ये आणि ती ताकद आता पाहायला मिळाली. अशाच पद्धतीनं फटके येत राहिले तर भरपूर पुढे जाताना पाहायला मिळेल टीम बदलापूर. अदरवाईज मॅच पासून अजूनही लांब आहे. भरपूर लांब आहे टीम बदलापूर. कारण अजूनही 12 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज आहे 28 ची. 12 मध्ये 28 म्हणजे प्रत्येक ओव्हर मागे तुम्हाला 14 धावा बनवाव्या लागतील. बॉलर दिनेश येतात. तिसऱ्या ओव्हर मध्ये महत्वाचं ओव्हर आहे. जर या ओव्हर मध्ये 14 आल्या तर चान्सेस टीम बदलापूरचे भरपूर हाय असतील. परंतु या ओव्हर मध्ये आता कशा पद्धतीनं बॉलिंग टाकेल बॉलर दिनेश. पहिला बॉल राईट ऑन द विकेट. पहिला बॉल पुल केलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉलला गुल केलाय. षटकार. खरबूजा रंग बदल था. अभिजितला पहिला षटकार मारताना आता चंद्रेश देखील म्हणतोय मी देखील मारू शकतो. बॅकफूट वरती जाऊन खेळल्यात. फटका चांगला तर होता, मात्र फक्त एक सिंगलच आली. एका धावेनं धावफलक 23. 23 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग पाहायला मिळते या टीम बदलापूर कडनं. 23 बनल्यात म्हणजे अजून 21 बनवायचे 10 बॉल मध्ये. आणि आता अभिजित असतील स्ट्रायकिंग एंडला. स्टेप आउट झाला. फटका चांगला. मिड ऑफला खेळाडू आहेत शशी. मिस्टेक त्यांच्याकडनं, मात्र फक्त एकच सिंगल. 2 धावा बनू शकत होत्या जर नजर ठेवली असती बॉल वरती तर. पण क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्व नसतं. आता 9 मध्ये बनवायच्यात 20. पुढचा बॉल उडवलाय. लॉंग ऑफ आहेत फक्त. ओ क्या बात है.
म्हणणारच होतो की प्रेक्षक बनून बसतील, पण फिल्डिंग ला जवाब पाहायला मिळाली. आता मात्र काय घडलंय, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटर अभिजितला व्हावं लागेल बाद. धावचीच्या रूपानं लागतीये धक्का क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये बॅटर बाद. षटकार जाणार होता आणि कुठे विकेट जाती या कमांडीचा. संपूर्ण समर्पण देताना खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. शशी आपल्या टीमसाठी मी तर म्हणेन की 5 धावा तर वाचवल्याच, परंतु महत्वाची विकेट अभिजितला बाद करण्यात देखील यश मिळालं. नवीन बॅटर आता निलेश. बॅकफुट वरती गेलाय, कट केलाय पॉइंटला, खेळाडू पलथ्यात आणि आता बॉल आउटफील्डचा फायदा होईल आणि बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. खरं तर भरपूर उशिरानं टेकअप घेतला फिल्डरनं. जर आधीच 6व्या गेअरवरती गाडी टाकली असती तर चाललं असतं, पण आधी पहिल्या दुसऱ्या गेअरवरनं स्टार्ट केला आणि बॉल जोपर्यंत 6व्या गेअरवरती गाडी येईल तोपर्यंत बाउंड्रीच्या बाहेर फरार झालाय. उडवला बॉल लॉंग ऑफला. आता देखील शशी आहेत जागेवरतीच उभं असताना त्याच्या सरळ हातामध्ये बॉल. कोणतीही मिस्टेक नाहीये. विकेटचं पतन म्हणजे आता येणारे 6 बॉल जिंकण्यासाठी 15ची गरज कमांडीचा. नवीन बॅटर शशांक शुक्ला आपल्याला पाहायला मिळतील, पण आता 6 मध्ये बनवायचे आहेत धावा जिंकण्यासाठी 15, म्हणजे भरपूर धावा बनवायच्या आहेत. उल्लेख मी केला होता की 14च्या रन रेटनं धावायचं होतं मागच्या 2 ओव्हरमध्ये आणि या ओव्हरमध्ये मागच्या ओव्हरमध्ये 13 आल्या, पण आता जिंकण्यासाठी 15 बनवायच्या आहेत. तर जिंकाल तर स्पर्धेमध्ये पुढे जाल, जर हराल तर एक संधी मिळेल, पण त्याच्यामध्ये करो या मरो मध्ये मॅच असेल. कठीण आहे, कठीण आहे, परंतु आता बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर शशी येत आहेत. चंद्रेश असतील स्ट्रायकिंग एंडला. या अगोदर लाजवाब बॅटिंग केली आहे. 7 मध्ये 12 बनवल्यात, आता 6 मध्ये बनवायचे आहेत 15. काय घडलंय, मंकड विकेट, बॅटर बाद. धक्का लागतोय आणखीन एक. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 15चीच गरज आहे. बॅटर योगेश पाटील येत आहेत, नॉन स्ट्रायकिंग एंडला असतील. लॉंग ऑफचा खेळाडू खरं तर 38 सर्कल मध्ये बाहेर आहे. लॉंग ऑनला आहे मिड विकेट. स्क्वेअर लेगला लॉंग ऑफचा खेळाडू ऍक्शन मध्ये आहे आणि अडवलाय बॉल. एक सिंगल फक्त याही चेंडूवरती कंप्लीट. खरं तर या संपूर्ण मॅच मध्ये आपण पाहिले लॉंग ऑफच्या खेळाडूला जास्त कसरत करावी लागली आहे, कारण सरळ बॅटनच खेळण्याचा प्रयत्न केला जातोय संपूर्ण बॅटरकडनं. हा बघा सेफ आउट. वा क्या बात है, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
अंपायरचा डिसिजन अंतिम असेल. अंपायर तुम्हाला डिसिजन घ्यावा लागेल. मध्ये कॅप्चर नाही आहे. फिल्डिंग लावून घ्या. अंपायरचा डिसिजन अंतिम असेल. अंपायर डिसिजन. तुमचा डिसिजन फायनल असेल. इथे नाही आहे काहीच. आणि षटकार दिलाय अंपायरनं. थँक्यू डिझा. फुल केलाय. फटका चांगला. बॅकहँड एरिया आहे. बॉल स्क्वेअर लेगला जातोय. ताकद एवढी नव्हती आणि आउटफील्डचा देखील फायदा झालाय. एक सिंगल आली. एका धावेनं आता धावफलक पुढे सरकेल म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. 3 बॉल मध्ये 7. चेसिंग कंपल्सरी असेल. फटका चांगला अक्रॉस द लाईन. काव कॉर्नर रिजनला खेळाडू आहेत. अडवलाय बॉल. फेकी देखील लाजवाब आहे आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटर झालेत बाद. धक्का मोठा लागलाय. आता जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 6ची. दादा तुमच्या दावा घेऊन आम्हाला काय भेटणार नाहीये. 6ची गरज आहे. आम्हाला घरी नाही घेऊन जायच्या त्या दावा. हरकत नाही आहे. मॅच प्रेशर मध्ये असलं तर असंच होतं. पण आता 2 बॉल मध्ये एखादा षटकार मारावाच लागणार आहे टीमला. एखादी बाउंड्री आली या बॉल वरती तर मॅच मध्ये पुढे जाईल टीम बदलापूर. परंतु जर हा चेंडू डॉट किंवा एक सिंगल डबल आली तर मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाणार आहे. कारण आता 2 बॉल जिंकण्यासाठी 6ची गरज. बॉलर सागर, नवीन बॅटर सागर आलेत. क्रमांक 8 वरती खेळण्यासाठी सागर आलेत. बॉलर तयार. ओ चांगला बॉल आहे. चांगला आहे. काय घडलंय आणि धावचीची विकेट जातीये म्हणजे आता 1 बॉल जिंकण्यासाठी गोल्डन षटकार मारावा लागेल. आणि मला वाटतं इलेक्ट्रो कॅन देखील या ठिकाणी तैनात झालेला आहे खेळाडूंना हायड्रेट ठेवण्यासाठी. हेल्थ अँड एनर्जी ड्रिंक इलेक्ट्रो कॅन या ठिकाणी आहेत. जर कोणाला लागत असतील तर आपण नक्कीच घेऊन जा. तसेच गुड जोश देखील आपल्याला पाहायला मिळतात. मल्टीविटॅमिन एक्स्ट्रॅक्ट अँड झिंक पावडर आहे. कॅनव्हास सायंटिफिक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून ते देखील या ठिकाणी तैनात. हो 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 चांगला बॉल आहे आणि मॅच फिनिश.
मॅच जिंकली टीम शहापूरनं. अभिनंदन टीम शहापूर. लेट आले पण थेट आले. विकेट आणि धक्का लागला आणि अशा पद्धतीनं मॅच झाली फिनिश. मॅच जिंकली आहे टीम शहापूरनं. अभिनंदन शहापूर अँड हार्ड लक टीम बदलापूर. चला मैदान